आज काय दिले प्रॉब्लेम मध्ये, एक कार ऍक्सलरेट फ्रॉम रेस्ट, म्हणजे या कारची इनिशियल वेलॉसिटी काय आहे, 0 आहे. ऍट कॉन्स्टंट रेट अल्फा दिलं, मी अल्फा काय दिलंय, ऍट कॉन्स्टंट रेट असं म्हटलं म्हणजे ऍक्सलरेशन दिलंय अल्फा फॉर सम टाइम आफ्टर विच इट डिऍक्सलरेट, म्हणजे हे जर पहिल्यांदा वेलॉसिटी इन्क्रीज झाली, डिऍक्सलरेट म्हणजे वेलॉसिटी डिक्रीज झाली, ऍट कॉन्स्टंट रेट में एक्सलरेशन दिलंय and come to what, rest. Total time of journey is t. तर विचारलंय मॅक्झिमम वेलॉसिटी एक्वायर्ड बाय कार. हे तुम्हाला रिप्रेझेंट काय आलं की प्रॉब्लेम निम्मा सॉल्व्ह झाला. इज इट क्लिअर? तर काय म्हणलंय, कार एक्सलरेट फ्रॉम रेस्ट म्हणजे यू काय असणार, 0. इनिशियल वेलॉसिटी काय, 0 आहे. As it got initial acceleration how much, अल्फा. कळतंय, दिलंय रेट, दिलाय किती, अल्फा. एवढ्या यांना त्याची वेलॉसिटी वाढते. किती वाढली, तस वाढत वाढत जाणार आणि एक वेलॉसिटी होणार व्ही मॅक्झिमम म्हणतो मी त्याला, जी फाइंड करायची आहे. कळलं, तस वेलॉसिटी पहिल्यांदा वाढते आणि डिऍक्सलरेट म्हटलंय म्हणजे इथं ए टू ऍक्सलरेशन इज हाऊ मच, मायनस बीटा, ह्यानंतर वेलॉसिटी कमी होणार आणि फायनली वेलॉसिटी काय होणार, 0 होणार. ह्याला मी पॉइंट ए बी एन सी म्हटलं तर व्हीसी 0 होणार. इज इट क्लिअर? ऐका पहिल्यांदा, ऐका. आता ऑप्शन मध्ये बघा अल्फा आणि टाइम आहे फक्त, आहे ना, इज इट राईट? तर टी म्हणजे काय, टोटल टाइम ऑफ जर्नी, इथून इथपर्यंत टाइम किती दिला, 30 सेकंद. बरोबर. आणि अल्फा आणि बीटा मध्ये रिलेशन फाइंड करायचं असेल तर आपल्याला हा T1, ए टू बी चा टाइम किती, T1, आणि बी टू सी चा टाइम किती, T2, जो टी मायनस T1 असणार काय, इज इट क्लिअर? टी मायनस काय असणार, T1 असणार. हा पहिला पार्ट का आला, हे आपण रिप्रेझेंट केलं. आता लक्ष द्या, एज पहिली मोशन कुठून, एज इनिशियल वेलॉसिटी म्हणजे ए पासून बी कडे वी हॅव टू कन्सिडर फर्स्ट ए टू बी. बरोबर, काल का तुला, हा यू किती आहे, 0. हाऊ मच ए, अल्फा. ओके, टी किती आहे, T1 ए टू बी साठी, आणि व्ही किती आहे, व्ही मॅक्स. व्ही मॅक्स, इज इट राईट? आता व्ही आणि टी म्हणजे यू हॅव टू गो फॉर फर्स्ट इक्वेशन एज व्ही मॅक्स, व्ही इज इक्वल टू यू प्लस 8. व्ही इज इक्वल टू एज यू प्लस 8, हे इक्वेशन अप्लाय करायचं. व्ही मॅक्स, यू 0, ए अल्फा, T1. इज इट राईट? म्हणजे व्ही मॅक्स एक इक्वेशन मिळालं, अल्फा T1, इक्वेशन 1 म्हणायचं. सॉल्व्ह करत जाऊया, ह्यातनं काय सोल्युशन मिळत नाही, मॅच होत नाही. बरोबर आहे, झालं इथपर्यंत, अप टू इयर कम्प्लिटेड. आता काय करणार, बी टू सी कन्सिडर करायला पाहिजे. As now I'm going to consider from B to C.
आता बी टू सी साठी बघा इनिशियल वेलॉसिटी किती आहे? बी हा स्टार्टिंग पॉइंट आहे. सो हाऊ मच इनिशियल वेलॉसिटी व्ही नथिंग बट व्ही मॅक्स आता इनिशियल वेलॉसिटी होणार. इज इट राईट? हा. एक्सलरेशन ए टू किती आहे? मायनस बी. मायनस का मयुरेश? हे रिटार्डेशन आहे. वेलॉसिटी कमी होते, ह्याला रिटार्डेशन म्हणतात, म्हणून मायनस बी. फायनल वेलॉसिटी काय झाली? 0 झाली. इन हाऊ मच टाइम? टी मायनस टी1 एवढा टाइम आहे. अननोन T2 वाढवू नका, 2 जाऊन द्या अननोन टी एन T1. पुन्हा इक्वेशन कुठलं? व्ही एन टी म्हणजे फर्स्ट इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. V1 व्ही तर किती आहे? फायनल 0 आहे. यू व्ही मॅक्स acceleration is a minus b, time is t minus t1. इज इट क्लिअर? आता मी काय करतो, हे मायनस बी आहे ना, मायनस बी टर्म ही लेफ्ट साइडला घेतो. काय होणार? मायनसचं काय होणार? प्लस होणार. म्हणजे बी टी मायनस टी1 इज इक्वल टू हाऊ मच? व्ही मॅक्स. आता बघा, हे अजून एक इक्वेशन आलं, दोन्ही व्ही मॅक्स आलं. मग ह्यावर ऑप्शन बघितला तर T1 ची व्हॅल्यू जर आपण फाइंड केली T1 ची, तर आपल्याला सोल्युशन मिळेल. मग सांगा T1 ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? इथं मी बीटानं इनसाइड बीटा टी मायनस बीटा T1 इनसाइड मल्टिप्लाय केलं. इज इट क्लिअर? बट व्ही मॅक्स इथे आहे. हाऊ मच व्ही मॅक्स? अल्फा T1. व्ही मॅक्स अल्फा T1 आहे ना, आहे का नाही? ते पुट केलं, आता T1 ची व्हॅल्यू मिळेल. हे कळालं सगळ्यांना? मग ऑप्शन लगेच सांगायचं, ज्यांचा पहिल्यांदा सॉल्व्ह होतं. बीटा इंटू टी बी नॉट बी बीटा इंटू टी इज अल्फा T1 प्लस बीटा T1. आता काय करणार? T1 कॉमन घ्या. व्हॉट रिमेन? अल्फा प्लस बीटा. इज इट राईट? त्यामुळे T1 ची व्हॅल्यू काय आली? बीटा इंटू टी डिवाइड बाय अल्फा प्लस बीटा. T1 ची व्हॅल्यू का फाइंड केली? Why we calculate T1 value? Because Vmax is alpha T1. झालं का आलं? आणि त्यामुळे Vmax is from 1 as we have Vmax how much? Alpha T1. अल्फा T1 किती आहे? बीटा इंटू टी डिवाइड बाय अल्फा प्लस बीटा. त्यामुळे ऑप्शन काय आलं? अल्फा बीटा डिवाइड बाय अल्फा प्लस बीटा इंटू व्हॉट? अंडरस्टूड? प्रॉब्लेम सगळ्यांना लक्षात आला? इज इट क्लिअर? आणि त्यामुळे ऑप्शन इज बी. क्लिअर?